प्रज्ञेश ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर अचानक अजून गल्लीत भन्नाडवाडीला जेव्हा जायचा प्लॅन ठरला, तर आम्ही जेवण्यासाठी आता भन्नाडवाडीला आलो आहे। तुम्हाला दाखवतो भन्नाडवाडीमध्ये काय काय तुम्हाला सगळं। तर बघू शकता मित्रांनो, भन्नाडवाडीमध्ये आला आहे। तर आपण आज जाऊया, सगळे मेंबर आत गेले आहेत। आपण आता चाललोय। एंट्रन्सला असा मोठा असा जिराफ आणि असं कमान दिसते, हॉटेल भन्नाडवाडी म्हणून। तर चला मित्रांनो, आज जाऊया। जस्ट असा आत आला तर हा बैलगाडी, आणि हे समोर हे आपले ते मारून गेले, त्याला काय म्हणतात मला पण माहिती नाही। तुम्ही बघा, माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जस्ट मध्ये आला का नाही, असं तालिमीचं पूर्ण सेटअप केलं आहे। 2 पैलवान खेळल्यासारखाचं पुतळं दाखवल्यात, आणि इकडून असा आत गेला तर हरणा बिरणाचं ते सेटअप आहे। आणि इकडं पूर्ण ससा आहेत, तुम्हाला ससा दाखवतो। बघू शकता मित्रांनो ससा, आणि इकडे पण ससा आहेत आणि बदकं पण आहेत। ससा इथं वर आहेत आणि बदकं पूर्ण इथं खाली आहेत। चला मित्रांनो, दुसरीकडे आपण जाऊ। तसंच इथनं डायरेक्ट लेफ्ट घेतल्यानंतर ना आपला अल्ताफ बघा काय करायला आहे। असा एक पुतळा मिळतो। तर हे आपली सगळी गँग, टोटल आम्ही 9 जण आलेला आहे सगळे इथं। आणि इथं अंगणवाडीमध्ये आहे। इथं अंगणवाडीमध्ये साहिल, सुमित आणि अश्फक बसले आहेत, कारण का शाळा अर्धवट शिकल्यामुळे अंगणवाडीत आणि सुरुवात करल्या त्यांनी। आणि हा बघा शकता तुम्ही मित्रांनो, रेहान का दीपक आताच ठरवा। दीपक काय, दीपक तर दीपक सपला विषय बघा, हा इथं आहे। सेम वाटते का नाही तुमचं, तुम्ही बघा। आणि इथून असं आज जायला बहुतेक एंट्री आहे। पोरं काय काय आत गेले असतील। हा इथं दवाखाना दिलेला आहे, राईट साईडला आहे तिथे डॉक्टर मुन्ना भाई MBBSचा, आणि हा असा डॉक्टरांचा पुतळा। गावसभा कार्यालय असे आहे। दादांनी बऱ्याचपैकी थोड्या जागेमध्ये पूर्ण सगळं पारंपरिक दाखवायचा प्रयत्न केला आहे। हा मुलगा छन्नीदांडू खेळतेला प्रकार आहे काहीतरी। आणि ही बघा भन्नासवाडीची पोलीस चौकी। आणि इथून आत गेल्यानंतर ना आपल्याला चित्ता बघायला मिळेल। बघू शकता मित्रांनो, आल्या पटाला लगेच फोटोशूट चालू झालाय। हा फोटोग्राफर आणि हा बघा मॉडेल।
याशीन कुठल्या चिंतेत आहे काय समजना मित्रांनो, कसं उभारला बघा हा. आणि गल्लीची आणबान शान अल्ताफ मुल्ला नाव लिहून घेतलं. आणि काय म्हणतात फोन लावतो का स्पीकरवर हे करतो. हा हे काय मित्रांनो विषय, तुम्ही तर नाव घेतलं की नाही नावावर नंबर आला की नाही स्पीकरवर तुम्हाला करण्यावर हाक मारतात, असं नाव तुमचं आलं आणि या म्हणून. तर मित्रांनो अचानक भन्नाडवाडीला जायचा प्लॅनिंग आमच्या अल्ताफ मुल्लाने केलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला भन्नाडवाडीला जायला आपल्याला मिळू शकतं. तर अल्ताफ मुल्ला आता व्हिडिओ काढत आहे. बाबा अल्ताफला घेतो बघा कसा दिसायला वाघ नाचते. जसं कॅमेरा बघितला तर पळून जायचं पोरगा ह्यो, याला काय तर जरा शिकवा. आणि ह्यो पण अल्ताफ ह्यो पण अल्ताफ ह्यो कॅमेराला हावडतोय आणि ते जरा कॅमेरामधून लांब वळतोय. आणि हा तर काय विशेष तोडच नाही याचा, नुसतं कॅमेरा असेल तर दिसतेच कुठं पण. तर याशिनाने ही का करला बघा इथं. काल रे 10 मिनिटात भाऊ काय काय जर दाखवू इथे बघू शकताय मेनू कार्ड. बघा बघ काय काय पाहिजे. मला फक्त व्हेज एवढं स्टँडर्ड घे. मला मित्रांनो आपलं तर आता नाव पुकारलेलं आहे. आता आपण आज जाऊया. तुम्हाला पिंडे घेतलेले डोसक्या रुपयाने शेळ्या दिसतील. हे बघा पूर्ण पारंपरिक पद्धतीने केलेला सगळा सेटअप आहे. आणि तुम्ही म्हणशीला माहेरघर म्हणजे काय, तर माहेरघर म्हणजे पूर्ण फॅमिली बसायचं, फॅमिलीसाठी गेले बसायची जागा आहे. आणि सासरघर म्हणजे पूर्ण आपण सगळे पोरं वेगळे सिंगल जे आले की नाही ते सगळीकडे बसायचे. आणि माहेरघरमध्ये पूर्ण सगळे फॅमिली बसायचे. आणि इथं पूर्ण सगळं त्यांचं जेवण करायचे पूर्ण सगळं ठिकाण आहे. आणि सगळं भिंतीवरती पारंपरिक पद्धतीनं सगळं डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही. चेहरा विटावर सगळं कसं केलं आहे चित्र वगैरे. चला मित्रांनो आपण आत आलेला आहे. आतला व्ह्यू पूर्ण असा दिसतोय. नंबर आपली लगेच बसली. जागा दिगा द्यायची काय पद्धत आहे की नाही. तर मित्रांनो आता इथं भन्नाडवाडीमध्ये जेवायला पब्लिक आलं. का कुठलं दादा तुमचं जेवण काय झालंय. काय काय मागवला तुम्ही. चिकन मसाला शेवळ झाले तुमचं. तर आपल्या निप्पाणीतून आलेले आणि मेंबर आहेत आपल्या इथं. जेवण कसं झालं दादा विशाल. तर आपल्या निप्पाणीचे आहेत सगळे तिघं पण दादा सगळे ओळखीचेच आहेत. तर म्हणजे तरी भन्नाडवाडी शाकाहारी दरबार थाळी मागवले आहे. आणि आश्पत्तीने काय काय मागवले मांसाहारी सांगितले असं काय काय मागवलं सांगेल. चिकन तंदूर मागवलेला आहे आणि चिकन तंदूर मागवलेला आहे, चिकन मलाई कबाब मागवलेला आहे आणि चिकन पहाडी कबाब मागवलेला आहे, अंडा फ्राय मागवलेला आहे. अशा कारणाने थाळीची ऑर्डर देत आहे. बघू शकता मित्रांनो पॉपड स्टार्टरसाठी मागवलेला आहे. सगळे घ्या बघा. अरे काय मोठं बिट्टो काय काढायला हा हावरी दे इकडे घे जरा इकडे घे. हा हावरी दे एक स्नॅप पण काढायचं. आणि आणलेला आहे मित्रांनो चिकन लेग पीस आणि ग्रीन चिकन का बहुतेक आवडतं. खरं म्हटलं तर तुम्हाला सांगू इच्छितो शाकाहारी संकट शाकाहारी माणसं सगळी आलेली ते बरं असतात. आणि मांसाहारी सगळं मांसाहारी. कारण एकटा शाकाहारी सगळी मांसाहारी नाही असा त्रास होतो मित्रांनो. नुसते पापड नुसतं घेतल्यात आणि लई त्रास होते बघा. सगळे खायला असं एक डिश आलाय तुम्ही. डाळ आहे, एक पापड, हे मिक्स भाजी, पालक पनीर, रेग्युलर आपलं मसाला पनीर, सोलकढी, दही आणि स्वीट आहे. आणि हे बहुतेक खोबऱ्याची चटणी, रेग्युलर आपला खरडा, लोणचं झाला. आता रोटी यायला लागले. आणि तुम्हाला त्यांचंही दाखवतो काय इथे. रेग्युलर
बसून चांगला तर मांसाहारी डिश आलेलं आहे. मांसाहारीमध्ये लेग पीस आहे, अंडागिरी, ग्रीन चिकन, रेग्युलर चिकन, मसाला चिकन, सोलकढी, पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा आणि रोटी. हे मांसाहारीमध्ये आता सुमित टेस्ट करून सांगेल कसा आहे ते. कसं आहे सांग रे. पहिला रस्त्यापासून सुरुवात केला. कसा आहे? सगळे एक खाऊन बघ. सगळी जरी एक खावा रे. अल्ताफ कसा आहे? अल्ताफ का थांबा, अल्ताफकडे घेतो. हा अल्ताफ विशाळ याशीन कुठं लपून बसला वाटतं. अरे कुठं आहे? बाहेर घे. खाल्लाच नाही अजून. खा जरा लवकर. आहे शेवट. चला मित्रांनो, सगळ्यांना आता जेवण घेऊ. याशीन बोल की रे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा माणूस बॅटिंग फुल करतोय. 4-5 रोट्या खाणारा माणूस 2 ओव्हर अडकला. येऊ काय समजा ना काय विषय. काय विषय. आणि दीपक तर कुठे VIP असला तर का फिंगर बॉल बिल तो काय फिंगर बॉल आणि जा तिथं वॉशिंग मशीनला धुजा. हे घरात धुणार ताटात हाता नाही तर फिंगर बॉल बघायला. जेवण तर एक नंबर होतं. आता जेवण करून आम्ही घरी जाऊ. बिल वगैरे सगळं पेड केलं. टोटल बिल 5455 रुपये झालं टोटल सगळ्यांचं 9 जणांचं. नमस्कार मित्रांनो, प्रॉपर सगळेजण असं व्यवस्थित जीवन वगैरे झालेलं आहे. कोण तर येणार असेल तर अवश्य भंडारवाडीला एकदा भेट द्या. तर हा ब्लॉग आता इथे संपून आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.